एकविरेच्या पायथ्याशी आम्ही लोक आलोय. ह्याची काय शॉपिंग संपत नाही. किती काय घ्यायचं असतं बघ. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगवरती. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. आज लोणावळ्याला चाललो आहे. सोबत आहेत आज भरपूर जण आहेत. आपले रेग्युलर गँग आहे ती आहे. आज नवीन 2-3 मेंबर ॲड झालेत. सो इथे मोटो ब्लॉगिंगचा जुगाड आज इकडे आहे. इथे एक जण आहे, पाठीमागे अजून 2-3 जण येत आहेत. आणि आता खोपोली क्रॉस करून खोपोलीला आता आम्ही लोक थांबलो आहे. बाकीच्यांची नावं घेतली, बाकीची आलेली आहेत. आणि आता चाललो आहे लोणावळा, लोहगड. जर जमलं तर एकविरा दर्शन पण करणार आणि त्याच्या पुढे टायगर पॉईंट वगैरे. आणि आमच्यासोबत आता इथे एक ही XCD, पुढे NS160 हॉर्नेट आणि X200 अशा 4 गाड्या आमच्या आहेत यावेळेसच्या. नाश्ता करायला पुढे खोपोलीला पुढे आहे. खोपोलीला आता खोपोलीला नाश्ता करायला थांबलोय. मागवले सगळ्यांनी मिसळच मागवले. आल्यावरती खाऊन लगेच निघायचं. आता इथं मिसळ आलेली आहे. इथे जरा पर्सनल चॅटिंग चालू आहे. हे इथे सुरुवात. अच्छा गेम खेळतोय. आता लगेच गेम चालू झाला आहे. इथे भूक लागली. सुरुवात इकडे पण इथे सुरुवात झालेली आहे. खावा, सुरुवात करा तुम्ही पण. एकविरेच्या पायथ्याशी आम्ही लोक आलोय. तर इकडनं बघू, वरती तर जमणार नाही जायला. आज जरा प्लॅन थोडा वेगळा आहे. तो फक्त इकडनं पायथ्यापासूनच दर्शन घेऊन आम्ही लोक रिटर्न जातो. इथे गाड्या लावल्यात. तिथे भाऊजी गाडी काहीतरी करतात गाडीवरती. तिथे गाड्या लावल्यात. पुढे आमच्या 2 गाड्या आहेत. तिकडे शॉपिंग चालली आहे लोकांची. काय घ्यायचं रे? बघूया नक्की नाही. हे साहेब आमच्या घरी फोन करून विचारतात काय घ्यायचं ते. देवा कशी दाखव. सेट चला बघू, आता थोड्या वेळाने भेटू. इकडनं आम्ही पुढे जातोय. म्हणजे इकडनं पुढे जायला रस्ता आहे. जर गाड्या घेऊन जायच्या असतील तर इकडनं वरती गाड्या जाऊ शकतील. हां, हे इथे खाली छोटंसं एक मंदिर आहे, पायथ्याचं मंदिर आहे. इकडनं पण गाड्या जायला रस्ता आहे. इकडून पण गाड्या जायला रस्ता आहे. आणि इथं पाठीमागून पण गाड्या जायला रस्ता आहे. बोल. आता परत नाही होत, ते एकदाच होतं. रिपीट नाही होत. चला मंगापासून लय बोलत होता. आता कॅमेरा चालू केला तर लगेच तोंड बंद. बोलून झाल्यावर तुम्ही बोलायला लावता आम्हाला, मग कसं व्हायचं? नाही, परत बोला ना. मग रिटेक एकदा असं आहे. नेक्स्ट टाइम पुन्हा कधीतरी येऊ, स्पेशल एकविरासाठी येऊ. आता सध्या आम्हाला पुढचा प्लॅन, आमचा मेन प्लॅन लोहगड आहे. सो पहिलं लोहगडलाच जायचं आहे. त्याच्यानंतरला टायगर पॉईंटला. या लोकांची शॉपिंग अजून संपली नाही. आम्ही पुढे जाऊन फिरून आलो तरी ह्याची काय शॉपिंग संपत नाही. किती काय घ्यायचं असतं बघा. हे बघा, हिला काय कामं जायचं. हे फिरतायत इकडे, यांचं काहीतरी चाललंय. एवढ्याला मला भावा हे घ्यायला. हां मग भाई, ह्याची शॉपिंग एवढी असते ना, जाणं कुठं 2 मिनटाचं काम, शॉपिंगला याला 1 तास लागतो दरवेळेसला. आता लोहगडच्या खूप जवळ पोचलो आहे. हा इथे लोहगड आहे. तिकडे विंचूकडा दिसतोय थोडासा. आता चला पुढं बघूया आपण. अजून आपल्याला एवढं वरती जायचं आहे. आणि इकडे पायथ्याची एंट्री आहे. इकडनं वर इथे ह्या डब्याच्या पाठून एंट्री आहे. फायनली पोचलो आहे. आता ह्यांची तोंडं बघून घ्या. 1 2 3 4. अजून कोण आहे रे आपल्यासोबत? हा एक 5.
5 जणांची तोंड बघितली. 1 2 3 4. तिकडे अजून एक चेहरा दाखवायचा. हां इकडे 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 यांचा चेहरा पण बघून घ्या. चढताना सगळे जोशात आहेत. चढायच्या टायमिंगला खाली सगळे जोशात आहेत. वरती जाताना ह्याचं आणि ह्याचं तोंड बघायचं. हां ए स्माइल दे, लास्ट शेवटची स्माइल दे तू. ठीक आहे तू पण रे. ए शेवटची स्माइल दे याच्यामध्ये. हां आता वरती जाताना यांची तोंड बघायची कशी होत आहेत ती. मी सतत दाखवणारच आहे. सुरू झालाय. साहेब सुरुवात करतायत. कुठे तर गडाच्या पायथ्याला. यांना काय कामधंदे नव्हते का? चला सगळ्यांची तोंड तर बघितलेलीच आहेत. यांचं तोंड बघून घ्या. सगळे आता हसरे चेहरे आहेत. हां 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 सगळ्यात लास्ट टाइम पण हा भाऊ हा खूप पुढे करत होता. हा यावेळेस पण खूप पुढे. नंतरला बघू कोण पुढे जाताना कोण पाठी येतं इथे. हां इथे सगळे एकदम आरामात चालत आहेत. आणि भाऊंना लय घाई झाली वरती जायची. सगळे एकदम जोशात आहेत. हा असतं जोश. हेल्प मोगॅम्बो. गडावरती चढायला सुरुवात केली. गडावरती हाय क्लीन पायऱ्या क्लीन आहेत. मस्त एकदम चकाचक आहेत. रायगडपेक्षा तरी थोड्या चांगल्याच आहेत आता पायऱ्या इथे. हां हां हा वर्ण व्ह्यू आहे. आणि बघू शकता इथे थांब रे बाजूला. हा इकडे कोणता तरी किल्ला आहे तो इकडं हा विसापूर फोर्ट आहे. हा समोर विसापूर फोर्ट आहे. साहेब मला बोलले होते गडाचा मी पूर्ण अभ्यास केलाय. हा आणि ह्यांचा अभ्यास असा फुसफाटतो इथे आता. येण्याआधी साहेबांचं म्हणणं होतं मी गडाचा पूर्ण अभ्यास केला आहे. मी तुला सगळं समजवणार. मी तुला सगळं गाईड करणार. आणि आता साहेबांना लेकचं नाव आठवत नाही. लाज वाटली पाहिजे यांना. लाज. कसला अभ्यास करून फेल होणारी माणसं आहे ती सगळी. ऐक ना तुला कधी माहिती. हां तुम्ही बघू शकता इकडनं आता हा व्ह्यू आहे गडाच्या बाजूने. हा पावना लेक आहे. इथे तुम्हाला पावना लेक जवळ लेक कॅम्पिंग वगैरे करायची असते ना. सो लेक कॅम्पिंगसाठी इथे स्पॉट्स आहेत सगळे. आणि इथे बघू शकता छोटंसं तुम्ही एक टर्फ खेळायचं टर्फचं मैदान बनवलं इथे. आता तर बघून टेनिस ग्राउंड वाटतंय मला तरी. बघू शकता तुम्ही इथनं दृश्य. हा समोर इकडे बाजूला हा इकडे या साईडला आहे विसापूर फोर्ट. आणि यांचं इथं टंगळमंगळ चाललं आहे काहीतरी टाईमपास अशी. बघू शकता गड जास्त चढायला काही अवघड नाही आहे. थोडा इझीच आहे. आमच्या गाईडला विचारूया इकडे. ओ गाईड जरा इकडे या 2 मिनटं. विसरायचं तर आहेच त्यांना पण थोडंसं पहिलं विचारून घेऊया मग विसरूया. हा या गाईड लवकर या इकडे. गाईड जरा आम्हाला एक्सप्लेन करता का. हा पावना लेक आहे ते बघा. तुम्हाला दाखवतो मी जरासं झूम जेवढं जाईल तेवढं. दिसते का पावना लेकवरती कॅम्पिंग वगैरे होते ना. हे बघा तिथे तुम्ही या साईडला बघाल ना इथं पावना डॅम आहे. हां थोडासा इथून दिसून असं याच्यात दिसून आम्ही झूम करण्याचा प्रयत्न करतो. झालं. 2 मिनिट थांब. इथं समोर बघू शकता तुम्ही लेकमध्ये काय स्कीइंग काहीतरी चालू आहे तिथे. बघू शकता जेट स्की. हां सॉरी माय मिस्टेक माय चुक्या. तिकडे जेट स्की तुम्ही बघू शकता. जेट स्की चालू आहे तिकडे पावना लेकच्या. तुम्हाला जसं सांगितलं मगाशी काय होत राहतं रे तिथे खाली लेक कॅम्पिंग पण आहे ते बघून हां घ्या. तिथे लेक कॅम्पिंग आहे. इथं उभ्या चढायला लागली माणसांना. तिथल्या तिथं उभ्या पडतायत. हां काय फोटो बिटो नाही. चला इथं दरवाजाजवळ पोचलो आता. हा गणेश दरवाजा आहे. हा गणेश दरवाजा आहे. आणि
भाई 2 मिनिट रुक. आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये आता आणि एंट्री केल्यावरती इकडे अशा 3 तोफा ठेवलेल्या आहेत. 1 2 3. इकडे पण एक रस्ता आहे. बघू इकडे काय आहे ते. इकडनं लक्ष ठेवायचं आहे. जागा बनवलेली आहे. हां आणि आपण हे आतमध्ये सोडून खाली हे बघा इकडनं आपल्याला गडावरती येणारे आक्रमण ज्या वेळेस आक्रमण होतं ना आपल्या गडावरती त्यावेळेस इकडनं मावळे ते आक्रमण थांबवू शकतात. एक इकडे आहे आणि एक इकडे. ए बाजूला चल बाजूला. बघू शकता तुम्ही एक इकडं पण आहे आणि हे खाली इथे आता सध्या ते घरं वगैरे बनवलेली आहेत तिकडची. चला आपण आता पुढे जाऊया. ह्यांना इकडे बघू दे. गडाला बघू शकता तुम्ही दरवाजाला हे असे टोकदार बनवलेलं आहे. हा दरवाजाचा लॉक आहे. आता वरती आलो होतो. वरती पण सेम तसंच बनवलेलं आहे. कुठून आक्रमण झालं तर इकडून पण संरक्षण करता येईल त्याच्यासाठी भिंत बनवलेली आहे. संरक्षण भिंत. हा समोर विसापूर फोर्ट आहे आणि इथे फोटोशूट चालू आहे. इथे काय चालू आहे काय माहिती काय चालू आहे. ही पोज बघा. हिची पोज बघा. ये शाबाश. फोटो काढायचे. आणि हे साहेब आमचे. हा ब्लॉगर एवढा पाठी आहे ना याचा काही अर्थ नाही याला आणून. हां आणि तो आमचा तो काहीच करत नाही तरी पण तो सर्वात पुढे. तो बघा दिसला का पिवळा टी शर्ट तो सगळ्यात पुढे. इथून वरती आलो असं तर बघा साहेब आमचे येतात पुढे. आम्ही जातो पुढे. ह्यांना येऊ द्या हळूहळू. चला रे. हे बघा सगळ्यांना फोटोशूट बघा करायचं आहे. बघा बघून घ्या. हा प्राणी बघा. हा प्राणी काहीतरी वेगळ्याच स्थितीमध्ये दिसतोय आम्हाला. बाबू काय चल रहा है भैया. हां हे स्नॅपचे वेडे आहेत. हा हे स्नॅपवाले प्राणी आहेत. असेच प्राणी नाहीत हे. बघू शकता व्ह्यू. तिकडे हा इथे बसलाय आणि ह्याच्या बरोबर पाठीमागे तो एक जण लपलाय. तो कुठे छू झालाय आता ते बघूया तिकडे जाऊन. चला. समोर हनुमान दरवाजा आहे. इथं हे वाचलं मी आल्यावरती. हे करायला लागलेत मला. हे इथं आमचं वानर आहे. हा गोरीला आहे. इथं दोघं वाईन. हा यांचं काय यांचं वाईन बोलतं त्याला. अरे हा हे बघा याला गाडीचं चाक आठवले. वा माझी पण बांध बाजूला. हा कुठली गाडी होती अशी एवढी मोठ्या चाकाची. तोपच आहे वाटतं. थांब ना आपण जरा वर जाऊन बघू. आतमध्ये नाही आता इथनंच बाहेर येणार आहे. हे तर हा सभागृह सदर. हा इथे पण 3 तोफा ठेवल्यात. ह्या एका तोफ्याच्या तोंडी मी थांबा जरा. नको इथे चप्पल घालू नको. हां ह्या एका तोफेच्या तोंडी मी हा अक्षयला देणार आहे. हा लय सतावलंय मला यांनी. आणि इथे काय दिले तोफांवर बसू नये. काय ह्याचं काहीतरी वेगळंच लॉजिक आहे. हा दरवेळेस गडावरती आल्यावर पुढं जातो आणि तिकडनं पुढं काय करतो त्याचं त्यालाच माहिती बाबा. हां हे तर बघा. हां
आता चाललो आहे विंचूगडाजवळ. बघू विंचूगडा चालू आहे का नाही, कारण बहुतेक टायमिंगला विंचूगडा बंद असतो. आम्ही आता खूप टाईमपास केला, खूप कमीत कमी अर्धा एक तास आम्ही टाईमपास केला. आणि त्या वेळामध्ये हा मस्त फिरून गडबीड मस्त इकडे तिकडे जाऊन त्यांनी सगळं फिरून आला. आणि हा बघा हे दोघं, बापरे हे दोघं इथं थांब. मला बिस्किटवरती रडतोय कुत्रा. आता बाकी सगळं जाऊ दे साईडला. आता आपण आलोय विंचूकड्याजवळ. आता विंचूकडा बघूया आपण. आणि इकडे यांचं काहीतरी चाललंय फालतूगिरी. आता आपण पहिले जाऊ विंचूकड्याजवळ. हे एकदम मस्त दिखरेल आहे, एकदम चिकना. अरे बापरे काला इथून थोडं खतरनाक. माय गॉड, ओ मा गुड टुरुलाब. बिना चुकून पण देऊ नकोस मग. बघा मित्रांनो, गडावरच्या पाण्यामध्ये एवढी ताकद आहे, एवढी चमक आहे त्या पाण्यामध्ये. मी आल्यापासून काळा दिसत होतो, आता या लोकांना गोरा दिसायला लागले त्या पाण्याने तोंड धुतल्यानंतर. हा बघितलं किती पाण्यामध्ये पावर आहे ते. तरी गडावरती पियाला वगैरे पाणी आहे, सो जास्त काही टेन्शन नाही. पाणी पिऊ शकता. तोंड वगैरे धुवायचं असेल तुम्हाला तर ते पाणी तुम्ही साईडला घेऊन तोंड धुवा, ते बरं पडेल. कारण तेच पाणी इतर लोक पिण्याकरिता यूज करतील. त्यामुळे आहे पाणी पिण्यासारखं आहे गडावरती. आणि इथे पुढे जाऊ आपण, पुढे जाऊ. तिथे बघण्यासारखं काय नाही, पुढे जाऊ. मी नाही बोललेलो तुला. हे काय जे काही कारण असतात तू गच्ची. हो आणि तो तिकडे येतो खाली छोटे आणि आता काय तो इथे इंस्टाग्रामला लाईव्ह चालू आहे जरा बॅक कॅमेरा आणि इथे टाइमपास चालू आहे. तुला स्लो दाखव ना. हा आता आपण आलो विंचूकड्याला. विंचूकडा माझ्या आय थिंक सो बंद आहे असं मला वाटतंय. चालू आहे, इथून रोड जायचं खाली. असं ह्याच्यातनं जायचं. हा याच्यातनं घुसायचं आता. अरे बापरे. भाई मोबाईल मिळाला तरी चालेल. मोबाईल नाही, मी मेला तरी चालेल. अरे ब्लॉग अपलोड कोण करेल? दादा करेल पुढे एडिट करेल. चालले तसे परत यायचं ते. अयो हप्ते पण फिटले नाही. अभि आधी नाही सांगायचं. थांब काय तू वरती थांब ना पहिला, मी खाली उतरतो मग तू ये. अरे तू काय येत जा खाली, जा तू खालून शूट कर मला. जा आमच्या गावात उतरेला रे येताना. थांब रे बाबा. अबे हे ट्रॅकिंग करतोय की लहान मुलाचे हे करतोय? ट्रॅकिंग नाही, लोडिंग करतोय. खाली लोईंग. अबे त्याला पकड नाही तुझे गडगड खाली. खाली बसून ये. वन वे, ओनली वन वे. खतरनाक आहे. मोबाईल बंद होतोय. हे बघा, हे ते हॉटेल मागाशी जे 3 हॉटेल तुम्हाला दाखवलेले ते फार्म हाऊस हॉटेल जे काय असेल ते XYZ रिसॉर्ट आहे. ठीक आहे, इकडे रिसॉर्ट. हां माझं ग्रामर सुधारता येते रे लोक. इथे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, बाकी वर्क इन प्रोग्रेस. तोंड बघा आता वर चढताना किती निरागस. बसलो नाही मी आज. किती निरागस चेहरा होता तो वर चढताना. आणि आता काय ते जाऊ दे आता काय बोल. दिसली का? हा थांबा, तुम्हाला इकडे डोंगराच्या ह्या साईडला
हे बघा. डोंगरा बोलते डोंगरा तिकडे आहे. अरे डोंगराचं पार येते ती अशी हे मालडबा. इकडे अक्षय बसलाय आणि खाली त्याच्या मैत्रिणी त्याच्या गर्लफ्रेंड्स फिरतायत, ते पण 4 दिसतायत का? एकदम मस्त. बसलोय बघ. हो काकी तो बसलाय बघा कुठे. इकडे घरातून फोन आलाय, जरासं शिव्या पडतायत असं वाटतंय. आणि तो इथं बसला बा मस्त कुठे? निवांत बुट बिटा काढून हवेशीर वातावरणात शांत. आता थोड्या वेळानं भेटूया. गड उतरायची बारी आहे. माझ्या मोबाईलला चार्जिंग कमी आहे. डायरेक्ट गड उतरल्यावरती भेटू. चला बाय बाय. आता टायगर पॉईंटला पोचलोय. टायगर पॉईंटला येऊन बसलोय आणि वाशीची गाडी आहे. हे लोकं मुंबईची गाडी आहे. मी दुरुत्री. थोडासा शूट केलाय. इकडचा नंबर काय माहितीये का? MS14 इकडचा. बघू टाइमलॅप्स शूट होत आहे तिथे. इथे टाइमलॅप्स चालू आहे तिथे. इथे टाइमलॅप्स चालू आहे. थोड्या वेळानं बघूया टाइमलॅप्स कसे चांगले येतात ते. टाइमलॅप्स बघा नंतर. प्रमोशन करतोय तू. टाइगर पॉइंट पे आके हम टाइगर बिस्किट खाएंगे आज. और ये दिमाग है. मॅगी आहे तुला मॅगी. हाँ बे ए टाइगर पॉइंट पे आके हम टाइगर बिस्किट खाएंगे. हे इकडं काय कॉर्न भजी आले. इकडं माझा चाय. इथं टायगर कॉर्न भजी. कॉर्न आहे भजी. कौन में भजी. हां आणि ह्याचं काय इथं टोमॅटो सॉस आहे. हा बघा बुक्कड. हां ए तिच्या खायला पण जमत नाही माणसांना. लय गरम आहे. अरे तो झाडा कुठे आहे. आता पनवेलला पोचलोय. पनवेलच्या पुढे आलोय. आता इथे ब्लॉग एंड होणार आहे. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय बेल आयकॉन प्रेस करा. हे सगळ्यांनी तोंड दाखवा रे आपली. दाखवला. चलो बाय बाय.